विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष प्रदीप लभडे यांचा जाहीर सत्कार। विठ्ठलवाडी येथे बजरंग दलाची आढावा बैठक संपन्न। विठ्ठलवाडी प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष प्रदीप लभडे यांचा जाहीर सत्कार समारंभ आणि बजरंग दलाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शनिवार दिनांक जुलै 18 रोजी कोळम येथील विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले ह.भ.प. जानकीदास महाराज वैष्णव यांनी उपस्थित युवकांना हिंदू धर्म, संस्कृती आणि राष्ट्रकार्याविषयी सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले। युवकांनी संघटित होऊन समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। मोटारसायकलवरील उत्तर भारत यात्रेच्या अनुभवांचे कथन। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विहिंप तालुकाध्यक्ष प्रदीप लभडे यांनी आपल्या सहकार्यासह मोटारसायकलवरून केलेली उत्तर भारत यात्रा। ही खडतर आणि यशस्वी यात्रा पूर्ण करून परतल्याबद्दल त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना लभडे यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान आलेले थरारक आणि प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडले। युवकांची मोठी उपस्थिती आणि चोख नियोजन, कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन अण्णासाहेब सोमासे यांनी केले। या बैठकीला रहाडी, वाघाळे, ममदापूर आणि कोळम परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नियोजन समिती, कार्यक्रमाचे नेटके आयोजन बजरंग दलाचे कार्यकर्ते सुयोग गायकवाड, श्री देवीदास चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रामेश्वर चव्हाण, मच्छिंद्र आवारे आणि पुंजाहरी आवारे यांनी केले होते। याप्रसंगी सुभाष जाधव, सोपान चव्हाण, दिगंबर गायकवाड, नागनाथ सोमासे, गोरख नवले, राहुल सोमासे, शुभम सोमासे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। AN मराठी न्यूज विठ्ठलवाडी।